नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या या गावामध्ये. आणि या गावामध्ये आहे वडगाव दर्या हे गावात आहे दर्या देवीचं मंदिर. आणि आता त्या मंदिराकडे आपण जाणार आहोत. आणि ते मंदिर जर तुम्ही बघितलं असेल तर ते मंदिर एका दरीमध्ये आहे, डोंगराच्या कपारीमध्ये आहे. छोटंसं आपण म्हणूया गुहा आहे आणि त्या गुहा टाईप ते मंदिर आहे. आणि त्या मंदिराकडे आता आपण जाणार आहोत. आता बघा, इथे हा तुम्हाला दिसतोय त्या मंदिराचा परिसर. आपण खाली आलेलो आहे. बघा, ह्या सगळ्या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्याने आपण खाली आलेलो आहे. आणि आता इथे तुम्हाला जरा थोडं मोकळं असं तुम्हाला दिसतंय प्रांगण. आणि त्या प्रांगणाच्या बाजूला तुम्हाला दिसतंय एक डोंगर. डोंगराच्या कपारीमध्ये म्हणा किंवा एक छोटीशी आपण गुहा म्हणू, त्या गुहामध्ये आहे दर्या देवीचं मंदिर. आता या मंदिरामध्ये आपण जाणार आहोत. आतमध्ये आपल्याला त्याच्या मंदिराच्या आतमध्ये पण थोडासा प्रवास करायचा आहे. आपल्याला त्या ठिकाणी जाऊन देवीचं दर्शन घ्यायचंय. आपल्याला त्या ठिकाणी देवीसमोर आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे. आता बघा, इथे मी चाललेलो आहे. आता इथे या ठिकाणी आहे देवीचं मंदिर. इथे बघा, हे तुम्हाला नाव पण दिसतंय दर्या देवी मंदिर. ओके, आता हे तिथं आतमध्ये मी आता ह्या मंदिरामध्ये घुसलेलो आहे, दर्याबाई देवी मंदिर. आणि आता हे मंदिर जे आहे ते पूर्णपणे डोंगरामध्ये बनवलेलं आहे, डोंगराच्या कपारीत बनवलेलं आहे. आणि इथे बघा, तुम्हाला इथे ह्या ठिकाणी दिसतंय हा डोंगर पोखरून बनवलेलं मंदिर आहे. आतमध्ये तुम्हाला आत्ताच सध्या पाऊस नाही आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला या डोंगरातून, या डोंगराच्या दगडांमधून पाणी तुम्हाला पाझरताना दिसतंय, पाणी तुम्हाला झिरपताना दिसतंय. तर बघा, ह्या अशा प्रकारे हे संपूर्णपणे मंदिर आहे. आणि आपल्याला इथे बघा, इथे या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही आलात तर बघा, इथं तुम्हाला ह्या ठिकाणी मनमोहक तुम्हाला मूर्ती बघायला भेटते, मंदिर आहे या ठिकाणी. आणि इथे या ठिकाणी पाणी वरनं सारखं टपकतंय म्हणून त्याच्यासाठी काही ठिकाणी भांडेसुद्धा ठेवलेली आहेत. इथे बघा, हा संपूर्णपणे डोंगराचा भाग आहे. इथे तुम्हाला थेंब 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 पाणी जे आहे ते पाणी असं ह्या ठिकाणी टपकताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय. ओके, आता बघा इथे, आणि आता इथून आपण आलेला आहोत बाहेर. आता बाहेर आल्यानंतर बघा, इथे म्हणजे आज आम्ही सकाळी 7 वाजताच गेलो होतो. आणि त्यामुळे मग इथं काही गर्दी नव्हती, कारण इथून जाऊन कोरठणला जायचं होतं. आपण साधारणतः असा प्रोटोकॉल आहे किंवा आपण त्याला असा नियम म्हणू का, जर तुम्हाला कोरठणला जायचं असेल, कोरठणचा खंडोबा आहे पारनेर तालुक्यामध्ये, जिल्हा अहमदनगर जुना, नवीन त्याचं नाव अहिल्यानगर आहे. आणि जर तुम्हाला तिथे कोरठणच्या खंडोबाला जायचं असेल तर त्याच्या आधी तुम्हाला जावं लागतं या दर्याबाई देवी मंदिरात. आणि पहिल्यांदा तिथे दर्शन घ्यायचं आणि मग आपल्याला त्या ठिकाणी कोरठणला जायचं असतं. कोरठणला आम्हाला जायचं होतं म्हणून आम्ही सकाळीच घरून निघालो. आणि पण सकाळीच आम्ही घरून निघाल्यानंतर मग इथे पहिल्यांदा दर्शन घेतलं. आणि इथे पहिल्यांदा दर्शन घेतल्यानंतर पुढचा प्रवास जो आहे तो प्रवास आम्ही कोरठणला केला. आता बघा, इथे आपल्याला जर समजा, आता हे जे आहे मंदिर हे जमिनीपासून असं थोडं खाली आहे आणि म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी पायऱ्या उतरून त्या ठिकाणी खाली जावं लागतं आपल्याला. आता इथे बघा, हे काही झाडं आहेत, त्या झाडांवरती काही अशी माकडं पण बसलेली असतात. आणि अशा प्रकारे संपूर्णपणे मंदिरामध्ये खाली जाऊन आम्ही देवीचं दर्शन करून आलेलो आहोत. आता आम्ही आलोय इथं वरती. बघा, इथे तुम्हाला थोडंसं बाजूला या ठिकाणी छोटंसं असं एका म्हणजे आपण म्हणूया त्याला असं छोटंसं असं थोडं बांधकाम करून पाणी ठेवलेलं आहे. कारण त्या ठिकाणी काही आपण म्हणूया पशु पक्षी वगैरे पाणी पिण्यासाठी येतात, म्हणून त्या ठिकाणी त्यांची पाण्याची सोय केलेली आहे. ओके, आणि आता बघा, इथे अशा प्रकारे अशी जी लोक आहेत ते अशी खालनं मंदिरातून येतात. मंदिरात बघितलं का पाणी, सगळ्या पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यांचा वापर हा संपूर्णपणे त्यासाठी केला जातो. आणि आता मी आलेलो आहे या मंदिरातून वरती. ओके, आता बघा, ह्या ज्या पायऱ्या आहेत तर ह्या संपूर्ण अशा पायऱ्याने मी असं चालत वरती आलो. आणि बघा, हा संपूर्णपणे आपण म्हणूया एकदम मनमोहक असा हा सगळा परिसर आहे. आणि आता संपूर्ण पावसाळा नाही आणि तसा जो बाग आहे तसा हा बाग जर बघितला तर हा आपण म्हणूया संपूर्णपणे पांढरा भागच आहे.
आता बघा हे खालून म्हणजे का माझी बहीण आणि भाची वगैरे खालून येत आहेत आणि हे जरा त्यांच्याकडे कॅमेरा केलाय आणि आता इथं बघा तुम्हाला थोडेसे माकडं वगैरे आहेत झाडावरती. तुम्हाला माकडं अजून म्हणजे आतमध्ये आहे, झाडाच्या वरती लपलेले आहेत. अजून त्यांना सकाळ जास्त टाइम झालेला नाहीये. तर बघ अशा प्रकारे या ठिकाणी जाऊन आम्ही या दर्याबाई देवीचं दर्शन घेतलेलं आहे.